नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज शनिवार आपण करणार आहोत काळ्या अख्ख्या उडदांचे वडे. तर तुम्हाला इथे दिसत असेल हे असे काळे उडीद असतात, अख्खे उडीद म्हणतात याला. हे खरं 4-5 तासात भिजतात, पण मी काल रात्री हे भिजत टाकले. त्याचा व्हिडिओ काढायला मी विसरले आहे. आणि ह्याच्यामध्ये हे चांगले भिजल्यानंतर ह्याच्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे. आणि आपण जसं उडदाचे वडे करतो त्याचप्रमाणे ही डाळ फारसं पाणी न घालता 1-2 चमचे पाणी घातलं तर हरकत नाही, अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये इतर लोक बरेच जण मिरची, खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर असं सगळं घालतात, पण मी घालत नाही. तुम्ही जर तिरुपतीला गेला असाल तर तिथे नैवेद्यामध्ये किंवा प्रसादामध्ये हे उडदाच्या डाळीचे वडे असतात. तिथली ही फेमस डिश आहे. आता ते बाउलमध्ये दाखवलेले उडीद मी भिजत टाकले, पाणी न घालता असे जाडसर वाटले. चवीनुसार मीठही घातले. आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे चांगले मोठे काळी मिरी आणि अगदी थोडी जिरे मी असे जाडसर कुटून घेतले. आडत बोबडे म्हणतात ना तसे, म्हणजे ते त्याची पूड नाही करायची. आता हे जाडवड कुटलेलं मिश्रण आहे ते आपण त्या वड्याच्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत. ॲक्च्युली काय ना, मी एका हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ करते, त्यामुळे थोडंसं माझा हात तुम्हाला थापताना वगैरे पूर्ण दिसणार नाही, तर थोडं समजून घ्या प्लीज. चिमणी सुरू केली आहे, तिचा आवाज आहे बरं का. हां, आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडासा गोळा टाकून पाहायचा आहे, तो लगेच वर येतो. हातावर आपण हात ओला करून घ्यायचा आहे. जसं उडीद वडे करतो तसंच हा थापायचा आहे, मध्ये होल पाडायचा आहे, म्हणजे सगळीकडनं कुरकुरीत होतो. आणि तो दुसऱ्या हातावर पालथा करून कढईमध्ये सोडायचा आहे. ॲक्च्युली तिरुपतीला जे मिळतात ना ते कडक असतात, म्हणजे हे ना असे पातळ थापतात, त्याच्यामध्ये भोक वगैरे काही पाडत नाहीत आणि ते तळतात. पण कसं असतं ना, ते गार जरा मग थोडेसे कडक आणि कधीतरी चिवट व्हायची शक्यता असते. त्यामुळे मी हे काही खुसखुशीत होतातच ते, पण मी हे असे उडीद वड्यांप्रमाणे हे काढलेले आहेत आणि काही पातळ पण काढलेले आहेत. वडा करताना इथे तुम्हाला ते पिवळं कापड घातलेलं दिसेल ना, ते कधी काय होतं, आपण झाऱ्याने तेल हे करताना उडतं ते आणि मग फारच खराब होतं, म्हणून मी ते पुढच्या बाजूला कापड टाकलं आहे. हे बघा, असा वडा तळून घ्यायचा आहे. एकदम छान आतनं पण तो कुरकुरीत होतो, टेस्ट तर एकदम छान असते. असा हात ओला करायचा आहे, त्याच्यावर असा एक गोळा ठेवायचा आहे आपल्या पिठाचा. तुम्हाला पाहिजे तर हा पातळ थापून तुम्ही हातावर उलटा करून घालू शकता, पण हे असं होल पडायचं आहे आणि मग परत वरनं थोडासा थापून चपटा करायचा आहे त्याला. आणि आता दुसऱ्या हातावर तो घ्यायचा आहे, कारण ओला असल्यामुळे तो चिकटत नाही. हे बघा, असा दाखवते मी मुद्दामून. हे बघा, मग होल परत मी जरा व्यवस्थित आकार त्याचा करून घेतलेला आहे. आणि आता तो हळूच असा सोडायचा. मी छोट्या लोखंडी कढईतच हे तळती आहे, त्यामुळे 3-3 तळले जातात. आणि मध्यम गॅसवर तळायचे, म्हणजे आतपर्यंत ते छानपैकी तळले जातात, कुरकुरीत पण होतात आणि खूप छान लागतात. मला हे साधेच आवडतात, त्यामुळे मी हे असेच तळले आहेत. सगळे असे बुडबुडे बंद झाले की वडे तळले जातात. किती छान रंग आला आहे बघा त्याला, एकदम छान, दिसायलाही छान दिसतात, चवीला तर अगदी उत्कृष्ट असतात. आता आपण हे वडे सर्व करूयात. मस्त गरम गरम वडे, त्याच्याबरोबर थोडं खोबरं, डाळ, 1 मिरची, थोडी मोहरी, लिंबू आणि मीठ अशी एकत्र वाटून मी चटणी केलेली आहे आणि उकळतं सांबार. हा, एकदम परफेक्ट आणि परफेक्ट. तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हणतात की जसं सत्यनारायणाच्या पूजेला साखरेच्या शिऱ्याचं महत्त्व आहे, तसं दर शनिवारी ह्या काळ्या उडदांचे वडे किंवा घुटं असं काहीतरी करावं, कारण उडदांमुळे येणारी संकटं जातात आणि घरामध्ये कुणाची निगेटिव्हिटी आली असेल किंवा काय म्हणतात ते
निगेटिव्ह एनर्जी घरात असेल तर ती जाण्यास मदत होते. अर्थात अंधश्रद्धावाल्यांनी याच्यावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी नक्कीच हे करा. त्यानं तुमचं नुकसान तर काही होणार नाही. उपाय नाही झाला तर अपाय तर नक्कीच होणार नाही. मग करून बघायला काय हरकत आहे. आणि अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपमध्ये तुम्ही जे काही बघाल, ऐकाल आणि शिकायचा प्रयत्न कराल ते तुम्हाला नक्की मी शिकवेन असा विश्वास बाळगा. तसंच तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजून एक रिक्वेस्ट आहे, माझा यूट्यूबवरील मैथिलीज फूडस्टॉप चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.